today we see again some examples on logarithmic differentiation. मग काल आपण पाहिलं when complicated functions are given. complicated functions म्हणजे ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये किंवा हायेस्ट पॉवर्स मध्ये दिलेले असतील तर लॉगॅरिथमिक लॉग अप्लाय करून त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, दॅट इज द लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आज आता आपल्याला पाहायचं इफ y इज इक्वल टू f of x रेज टू g of x म्हणजे फंक्शन रेज टू फंक्शन असं जर दिलेलं असेल तर याचा लॉग अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह कसा करायचा. मग जेव्हाही फंक्शन रेज टू फंक्शन असेल फर्स्ट स्टेप इज टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. प्रत्येक वेळेला लॉग अप्लाय करायचा दोन्ही साइडला. लॉग f of x रेज टू g of x, देन द पॉवर g of x मल्टिप्लाय g of x into log f of x, and then after by using multiplication rule of derivative we can easily differentiate this term by multiplication rule. Multiplication rule is first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. मग आपल्याला मल्टिप्लिकेशन रूलनी आणि त्याच्यामध्ये चेन रूलनी आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड करता येईल. Now we see example on logarithmic differentiation. The question is if y equal to x raised to x find dy by dx. म्हणजे जर x च्या पॉवरला x असेल, बघा इथे पण x चं फंक्शन आहे, पॉवरला पण x चं फंक्शन आहे, तर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. Then such type of functions differentiated by using logarithmic differentiation. Then first we take log on both sides. मग दोन्ही साइडचा जर लॉग घेतला तर आपल्याला मिळणार log y इज इक्वल टू log x रेज टू x. आता हा जो पॉवर आहे तो आपण मल्टिप्लाय करू x log x. देन वी डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग कशासाठी अप्लाय करायचा आहे तर लॉग मध्ये रूल आहे जो पॉवर असेल तो आपण मल्टिप्लाय करू शकतो, म्हणून हा जो पॉवर आहे तो आपण मल्टिप्लाय केला. आता इथून पुढे मल्टिप्लिकेशन रूलने आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx बाय यूजिंग चेन रूल. इथे आपण मल्टिप्लिकेशन रूल घेऊ. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x, दॅट इज इक्वल टू x ॲज इट इज. आता इथे log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस पुन्हा log x ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता हा जो y आहे तो आपण पुढे शिफ्ट करू म्हणजेच dy by dx इज इक्वल टू y, इथे x कॅन्सल होईल 1 प्लस log x. अगेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज x रेज टू x. इथे दिलेली y ची व्हॅल्यू पुट केली x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. That means the derivative of x raised to x is x raised to x into 1 plus log x. मग आता इथून पुढच्या बाकीच्या क्वेश्चन्स मध्ये जसं आपण बाकीचे फॉर्म्युले पाठ केले तसाच हा एक फॉर्म्युला पाठ करायचा, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आहे x raised to x 1 plus log x, आणि ह्या पुढच्या काही क्वेश्चन्स मध्ये x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहिला तरी चालेल. Now our second example is if y equal to x raised to tan inverse x find dy by dx. पुन्हा एकदा फंक्शन रेज टू फंक्शन आहे म्हणजे पॉवरला पण फंक्शन आहे, बेसला पण फंक्शन आहे. मादिली आपण y is equal to x raised to tan inverse x given. Then taking log on both side. log घेतल्याशिवाय आपल्याला याला डिफरन्शिएट करता येणार नाही. That is log y is equal to log x raised to tan inverse x. आता इथे आपल्याला लॉगचा रूल यूज करायचा म्हणजे हा जो पॉवर आहे tan इनवर्स x तो आपण इथे बेसला घेऊ tan इनवर्स x into log x. जोपर्यंत पॉवरचा फंक्शन बेसला येत नाही तोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही, म्हणून आपण लॉग अप्लाय करतो. मग आता इथे बेसला आल्यानंतर दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आल्यात म्हणजे इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूलने डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग log y चा डेरिव्हेटिव्ह येणार 1/y dy by dx इज इक्वल टू, इथे आपण मल्टिप्लिकेशन रूल घेऊ. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट
1 upon y dy by dx as it is, tan inverse x as it is, log x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 upon x प्लस log x as it is, tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, तुम्ही फॉर्म्युले पाठ करा 1 upon 1 plus x square. आता हा जो y आहे तो आपण पुढे घेऊ dy by dx is equal to y in bracket tan inverse x upon x plus log x upon 1 plus x square. Then after in the last step again put the value of y, that is x tan raised to x, and then write tan inverse x upon x plus log x upon 1 plus x square, that is the derivative of y using logarithm. Next example is y is equal to sin x raised to x, find dy by dx. पुन्हा फंक्शन raised to फंक्शन आहे, बेसला sin x पॉवरला x, कोणतेही दोन फंक्शन्स बेसला आणि पॉवरला देऊ शकतात. मग आपल्याला जेव्हा बेसला एक फंक्शन आणि पॉवरला एक फंक्शन असेल प्रत्येक वेळी आपल्याला लॉग घेऊन सॉल्व करायचं. फर्स्ट वी राइट गिवन y is equal to sin x raised to x. Now taking log on both sides, that is log y is equal to log sin x raised to x. आता हा जो x आहे तो आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे यूजिंग रूल ऑफ लॉग. लॉगचा रूल आहे तो, पॉवर मल्टिप्लाय करू शकतो आपण. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. इथे घ्यायचे मल्टिप्लिकेशन रूल, x as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x plus log sin x as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ x. बघा मल्टिप्लिकेशन रूल, फर्स्ट फंक्शन as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड plus second function as it is, derivative of first. Now 1 upon y dy by dx is equal to x log sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x, पुन्हा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x plus log sin x as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1. That means हा y आता पुढे शिफ्ट करा, dy by dx is equal to y in bracket x cos upon sin, आपण cot लिहू शकतो, plus log sin x, and then in the last step put the value of y, that is sin x raised to x, x cot x plus log sin x, that is our final answer using logarithm. Now our next example is y is equal to sin x raised to x, find dy by dx. आता लास्ट एक्झाम्पल कसा होता, y equal to sin x आणि त्याचा पॉवरला x होता. इथे कसं आहे, साइन आहे आणि त्याच्या अँगलला x raised to x आहे. साइनच्या अँगलला x raised to x, या दोन्ही क्वेश्चन मध्ये खूप फरक आहे. इथे आपण लॉग घेतला डायरेक्ट आणि मग हा पॉवर, पण इथे जर लॉग घेतला तर हा x इथे मल्टिप्लिकेशनला येणार नाही कारण हा फक्त x आहे. मग हा आपल्याला सॉल्व करावा लागेल बाय युजिंग चेन रूल. फर्स्ट वी राइट गिवन y is equal to sin x raised to x. इथे लॉग घेतला तर हा x मल्टिप्लाय होणार नाही, त्याच्यामुळे लॉग घेऊन आपल्याला हा सॉल्व नाही करायचा. आपण डायरेक्ट घेऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, चेन रूल घेतोय आपण, x raised to x आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x. आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज नोन ॲज चेन रूल. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह cos आणि मग x raised to x चा डेरिव्हेटिव्ह जो आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिला, डायरेक्ट आपण लिहून टाकू इथे x raised to x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. आणि जर समजा हा जास्त मार्क्सला, आता हा 1 किंवा 2 मार्क्सला विचारला तर आपण असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण हा जास्त मार्क्सला क्वेश्चन विचारला तर हा x raised to x चा डेरिव्हेटिव्ह परत सेपरेटली सॉल्व करायचा टेकिंग लॉग, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं आणि मग त्याचा आन्सर आपल्याला इथे पुट करायचा. देन हियर वी हॅव द फायनल आन्सर, dy by dx is equal to cos x raised to x, x raised to x चा डेरिव्हेटिव्ह x raised to x in bracket 1 plus log x. Now our next example, y equal to x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e, find dy by dx. आता इथे आपल्याला चार टर्म्स एकदम ॲडिशन मध्ये दिल्यात, चारही टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डायरेक्ट लॉग अप्लाय करता येणार नाही.
एक्स रेस टू ई, एक्स रेस टू एक्स, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. आता ॲक्च्युली इथे फक्त एकच एक्स आहे, इथे पण एकच एक्स आहे. मग ह्याचे डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याला लॉग घ्यायची गरज नाही, फक्त ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लॉग घेऊन करावं लागेल. पण आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही कारण ह्या टर्म्स ॲडिशनमध्ये आहेत. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट with respect to x dy by dx is equal to derivative of x raised to e plus derivative of x raised to x plus derivative of e raised to x plus derivative of e raised to e. We use addition rule. चारही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट सेपरेट. आता फर्स्ट टर्म पहा, x raised to n, e म्हणजे कॉन्स्टंट आहे ॲज अ n. मग x रेस टू n चा आपण डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो, n x रेस टू n मायनस 1. मग इथे येणार e x रेस टू e मायनस 1 प्लस. आता x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट लिहिता येत नाही, आपल्याला ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. पण आपण आता पहिल्या एक्झाम्पल मध्येच पाहिलं x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह आहे x रेस टू x 1 प्लस log x, तो आपण डायरेक्ट लिहिला प्लस e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आणि e रेस टू e इथे एक्सच नाहीये म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. दॅट मीन्स आवर आन्सर इज e x रेस टू e मायनस 1 प्लस x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x and plus e रेस टू x. Our next example is if y equal to x raised to x plus e raised to x, then find dy by dx. आता इथे पण पहा दोन टर्म्स आपल्याला ॲडिशन मध्ये दिल्यात, एक आहे x रेस टू x प्लस e रेस टू x. मग इथे आपल्याला डायरेक्ट लॉग घेता नाही येणार आणि लॉग नाही घेतलं तर डेरिव्हेटिव्ह पण करता नाही येणार. मग आपल्याला करायचं काय, इथे y इज इक्वल टू एक फंक्शन u आणि दुसरा फंक्शन v असं कन्सिडर करायचं आणि आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग जसं आपण y चा लिहितो dy बाय dx तसा u चा लिहायचा du बाय dx आणि v चा लिहायचा dv बाय dx. आणि आता याला देऊ आपण इक्वेशन 1. मग u घेऊ सेपरेटली x रेस टू x, v घ्यायचा सेपरेटली आणि मग दोघांचे डेरिव्हेटिव्ह काढून इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. मग आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल लॉग, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. that is log u is equal to log x raised to x. आता इथे x च्या पॉवरला ही टर्म आहे पूर्ण, मग ही टर्म आपल्याला मल्टिप्लिकेशनला घ्यायची. log u is equal to x raised to x log x. आता मल्टिप्लिकेशन रूलने आपण log u चा डेरिव्हेटिव्ह काढू. मग log u चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन u du upon dx is equal to x raised to x as it is derivative of log x plus log x as it is derivative of x raised to x. 1 upon u du upon dx is equal to x raised to x as it is log x चा derivative 1 upon x plus log x as it is x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह आताच आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिला x रेस टू x 1 प्लस log x. हा u इकडे मल्टिप्लाय करा du अपॉन dx इज इक्वल टू u इन ब्रॅकेट x रेस टू x 1 अपॉन x प्लस log x इंटू x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. आता हे झालं u चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. आता आपल्याला फाइंड करायचं आहे v चा डेरिव्हेटिव्ह. नाउ वी राइट v इज इक्वल टू e रेस टू x रेस टू x. इथे पण आपण log अप्लाय करू. log v इज इक्वल टू log e रेस टू x रेस टू x. log चा रूल x रेस टू x खाली घेता येईल आपल्याला log e, बट वी नो दॅट log e म्हणजे 1, म्हणजे इथे आपल्याला log v ची व्हॅल्यू येणार x raised to x. Now we find derivative of that log v x raised to x. मग log v x raised to x चा डेरिव्हेटिव्ह येणार log v चा 1 upon v dv upon dx
आणि x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. v ला पुढे घ्यायचं आहे म्हणजेच dv बाय dx इज इक्वल टू v x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. मग आता आपल्या इक्वेशन 1 मध्ये काय आहे du बाय dx प्लस dv बाय dx. मग du बाय dx ची जी व्हॅल्यू आहे ती आणि dv बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला इथे इक्वेशन 1 मध्ये पुट करायची म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार dy बाय dx इज इक्वल टू हे du बाय dx आन्सर u इन ब्रॅकेट x रेज टू x अपॉन x प्लस log x इंटू x रेज टू x इंटू 1 प्लस log x प्लस आता हे v x रेज टू x 1 प्लस log x. सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही, फक्त u आणि v ची व्हॅल्यू जी आपण इथे कन्सिडर केली आहे ती आपल्याला u च्या जागेवर आणि v च्या जागेवर पुट करायची म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळणार dy बाय dx. Now next example is y equal to log x raised to x minus cos x raised to cot x. Find dy by dx. Again two terms in addition. We write y is equal to log x raised to x minus cos x raised to cot x. दोन टर्म्स आहेत, दोन्ही फंक्शन रेस्ड टू फंक्शन आहे म्हणजे आपल्याला लॉग घेतल्याशिवाय सॉल्व करता येणार नाही. पण जेव्हा दोन टर्म्स ॲडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये असतील लॉग डायरेक्टली घेता येणार नाही. मग इथे आपण कन्सिडर करू y इज इक्वल टू u मायनस v. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा विथ रिस्पेक्ट टू x येणार dy बाय dx, u चा येईल du बाय dx आणि v चा डेरिव्हेटिव्ह येणार dv बाय dx. वी राईट इक्वेशन नंबर 1. आता इथे काय करायचं आपल्याला u घ्यायचा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा u इज इक्वल टू log x रेज टू x. आता पहा लॉग आहे ऑलरेडी, मग हा x इकडे मल्टिप्लिकेशनला येणार का नाही, कारण हा x जो आहे तो या पूर्ण टर्मचा पॉवर आहे. फक्त x चा असला असता तर आपल्याला तो मल्टिप्लिकेशनला घेता आला असता. हा लॉगचा आहे म्हणजे इथे आपल्याला परत एकदा लॉग अप्लाय करावा लागेल. log x रेज टू x आणि मग हा x मल्टिप्लिकेशनला log u इज इक्वल टू x log x. Now by using multiplication rule differentiate with respect to x. log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx is equal to x आणि log x. मल्टिप्लिकेशन रूल येणार x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x डेरिव्हेटिव्ह ऑफ x. multiplication rule लिहिला. फर्स्ट फंक्शन as it is derivative of second plus second function as it is derivative of first. Then 1 upon u du upon dx is equal to x log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon log x आणि पुन्हा log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log x दोनदा लॉग असल्यामुळे दोनदा डिनॉमिनेटरला टर्म्स आल्या आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता u पुढे घ्या du अपॉन dx इज इक्वल टू u हा x कॅन्सल इन ब्रॅकेट 1 अपॉन log x प्लस log x. Now by the same process we find derivative of v. v is equal to cos x raised to cot x. मग इथे पण आपल्याला log अप्लाय करायचा. log v इज इक्वल टू log cos x raised to cot x. cot x ला मल्टिप्लिकेशनला घ्या cot x log of cos x. आता मल्टिप्लिकेशन रूल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी 1 upon v dv upon dx is equal to cot x as it is into log चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन रूल 1 upon cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस log cos x as it is cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x square x. We simplify that answer, that is 1 upon v
डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू कॉट एक्स आणि मायनस साइन अपॉन कॉस, म्हणजे तिथे लिहिता येईल आपल्याला मायनस टॅन एक्स मायनस तो कोसेक स्क्वेअरचा मायनस आपण इथे लिहिला लॉग कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. आता हा v आपल्याला राईट साईडला घ्यायचा, म्हणजे डी अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्ही इन ब्रॅकेट मायनस, आपल्याला माहिती आहे कॉट म्हणजे काय असतं, 1 अपॉन टॅन असतं, मग टॅन आणि टॅन कॅन्सल, इथे राहणार 1 मायनस लॉग कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. Then after finding two derivatives u and v, put the values of derivatives in equation 1. We get dy by dx is equal to du by dx u in bracket 1 upon log x plus log of log x minus आता dv by dx v minus 1 minus log cos x into cosec square. आता लास्ट स्टेपला u ची व्हॅल्यू log x raised to x आणि v ची व्हॅल्यू cos x raised to cot x पुट करा, देन वी गेट फायनल आन्सर.